टीच्या विशेष चर्चा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज रोजच्या प्रमाणे आपण एका नवीन विषयावर चर्चा करत आहोत आणि आजचा चर्चेचा विषय आहे अर्थसंकल्प 2021 संविधानिक आर्थिक मूल्यांशी सुसंगत आहे का, एक अभ्यासात्मक विश्लेषण। हा प्रश्न जरी केला असेल तरी त्याचं विश्लेषण या ठिकाणी आपण करणार आहोत। मित्रहो, हजारो वर्षापासून शूद्र अतिशूद्रांना कुठलेच अधिकार नव्हते। अर्थ म्हणजेच पैसा याचा तर अर्थोअर्थी संबंध नव्हता। बाबासाहेबांच्या आंदोलनामुळे आणि संविधान निर्माण झाल्यामुळे हा एक नवा वर्ग निर्माण झाला, ज्याला आम्ही क्रीम वर्ग असं म्हणतोय। आणि हा जो क्रीम किंवा सक्षम वर्ग जो तयार झालेला आहे त्याची एक नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी या अर्थाविषयी, संपत्तीविषयी लोकांमध्ये जागृती करणे। बाबासाहेब एका भाषणामध्ये मुंबईच्या असं म्हणतात की अध्यात्म हा तुम्हाला काही क्षणासाठी सुख मिळवून देईलही, मात्र तुम्ही भौतिक सुखाकडेही वळलं पाहिजे। भौतिक अर्थात पैसा कसा निर्माण करता येईल किंवा पैसा कसा प्राप्त करता येईल याकडेही आपलं लक्ष असलं पाहिजे। आणि मग बाबासाहेब पुढे असं म्हणतात की पैसा असेल तर काय फायदा होतो। पैसा असेल तर राहणीमान बदलते, खाणं पिणं बदलतोय, म्हणजे अन्न वस्त्र निवारा मिळतोय, त्याचबरोबर मुलांना शिक्षण सुद्धा मिळते, आरोग्याची काळजी घेतली जाते। म्हणजे त्या काळात जे बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं ते आजही तसंच लागू पडणार आहे। काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला, परंतु त्या अर्थसंकल्प आमच्यासाठी काय घेऊन आलाय किंवा त्या अर्थसंकल्पामध्ये आमच्यासाठी काय आहे, कोणाच्या हिताचा आहे आणि कोणाचं नुकसान करणार आहे याची चिकित्सा किंवा याचं विश्लेषण फारसं होत नाही। म्हणजे एका मित्राने फोन केला की त्याच्या भागात ज्या ठिकाणी तो राहतोय त्या ठिकाणी अचानक फटाके फुटायला लागले आणि त्याने शोध घेतलाय फटाके का फुटतायत। एक तर क्रिकेटची मॅच नाही, दुसरं दिवाळी नाही आहे, कोणाचा वाढदिवस नाही आहे, मग अचानक फटाके का फुटतात। तर लक्षात आलंय की आर्थिक बजेट सादर झालाय, अर्थसंकल्प सादर झालाय आणि अर्थसंकल्प ज्याच्या हिताचा होता त्याला निश्चितच आनंद होणं स्वाभाविक आहे आणि मग त्यांनी त्या ठिकाणी फटाके फोडले। आम्हाला हे कळू नये किंवा आम्हाला हे समजूही नये की देशामध्ये काय चाललंय। ज्या अर्थ बजेटमध्ये किंवा देशाच्या एकूणच विकासामध्ये आमचा जो हातभार लागलेला असतो त्याचं रिटर्न किंवा त्याचा मोबदला जर आम्हाला मिळत नसेल तर आमचे श्रम, आमचा पैसा वाया जातोय की काय असा प्रश्न पडणे साहजिक आहे। अशी चर्चा आहे किंवा जे अर्थशास्त्री आहेत त्यांनी या अर्थसंकल्पाचा ते भांडवली अर्थव्यवस्था आहे किंवा भांडवलदाराच्या हिताचा अर्थसंकल्प आहे अशी मांडणी केली। जे विरोधक होते म्हणजे भाजपच्या जे विरोधात होते त्यांनी सडकून टीका केलेली आहे आणि भाजप किंवा भाजपच्या गोटातले किंवा त्यांचे जे काही प्रशाखा आहेत त्यांनी मात्र त्याचं स्वागत केलेलं आहे। आता कालचा बजेट म्हणजे कालचा पाऊस आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही, कालचा बजेट आम्हाला जर समजलाच नाही तर हा जमा खर्च आपण मागणार केव्हा हा प्रश्न उपस्थित राहतोय। म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे की प्रत्येक घटनेकडे एक सजग प्रहरी म्हणून आम्ही लक्ष दिलं पाहिजे। समाजाच्या उत्थानाच्या संदर्भात किंवा त्याच्या काही नुकसानाच्या संदर्भात कुठे चर्चा होत असेल, कुठे काही घडत असेल तर आम्ही समाजाला सजग केलं पाहिजे। MNTचा हाच उद्देश आहे मित्रांनो की समाजाला जागृत करणे, जागृत करून त्यांना प्रबोधन करणे, प्रबोधन करून त्यांना आंदोलित करणे आणि आंदोलित करून व्यवस्था बदलणे। हा छोटासा प्रयत्न MNTचा आहे। MNTला आपण बरेच जण बघत आहात। माझी तुम्हाला विनंती आहे की आपण फेसबुकवर बघत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा।
तुमच्या कॉमेंट्स द्या, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कळू द्या. आम्ही चुकतोय काय, किती योग्य आहे, किंवा आमचे जे सहभागी वक्ते आहेत त्यांना काही आपल्याला प्रश्न करायचे आहेत का, हे आम्हाला समजलं तर चर्चा त्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मदत होईल. आपण जास्तीत जास्त लाईक करा, कॉमेंट्स द्या आणि आपल्या मित्रांपर्यंत हा संदेश, ही चर्चा पोहोचवा. कारण केवळ बघणे किंवा केवळ कार्यक्रम घेणे हा MNTचा कार्यक्रम नाही आहे, उद्देश नाही आहे. ज्या लोकांसाठी ही चर्चा आहे त्या लोकांपर्यंत ही चर्चा गेली पाहिजे आणि त्या माध्यमातूनच हे आंदोलन उभं राहिलं पाहिजे. या चर्चेत माझ्यासोबत सहभागी आहेत प्रोफेसर डॉक्टर PS कांबळे सर. सर, प्रथमतः MNTच्या वतीने आपले स्वागत करतोय, आपल्याला धन्यवाद देतोय. कांबळे सर हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. अर्थशास्त्रावर सरांनी शोधप्रबंध लिहिलाय. आजपर्यंत जवळपास 11 विद्यार्थी सरांच्या मार्गदर्शनाखाली PhD होऊन गेलेले आहेत. 32 वर्षाचा हा अनुभव आणि त्याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सरांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. 20 पुस्तकाचं सरांनी प्रकाशन केलेलं आहे, म्हणजे प्रकाशित केलेले आहेत, लिहिलेले आहेत. 12 पुस्तकांचं संपादन केलेलं आहे. आज हे अर्थशास्त्रज्ञ आपल्या सोबत आहेत. सर, परत तुमचे MNTच्या वतीने मी आभार व्यक्त करतोय. सर एवढ्यावरच थांबलेले नाही आहेत मित्रांनो. जपान, मलेशिया, आणखी इतर देशामध्ये सरांचे अभ्यास दौरे झालेले आहेत. सामाजिक तळमळ म्हणून, एक सामाजिक भान म्हणून ते आपल्यासोबत जोडलेले आहेत. आणि हे भान प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये यावं किंवा प्रत्येक शिक्षित लोकांमध्ये यावं हीच अपेक्षा आहे. सर, आजची ही चर्चा सुरू करण्यापूर्वी मी आधीच सांगितलेलं आहे की आमचा अर्थार्थीही अर्थाशी संबंध नाही आहे. पैशाशी आमचा संबंध जेव्हा येतो तेव्हा आलेला पैसा म्हणजे असा हवेसारखा निघून जातोय, म्हणजे आलेला पैसा निघून जातोय. तुटपुंच्या पैशामध्ये काय करायचं, आर्थिक संकल्प काय असतो, कशासोबत खातात हे काही माहीत नाही. थोडक्यात अर्थसंकल्प काय, कोणासाठी असतो, कोणाच्या हितासाठी असतो, अर्थसंकल्पाच्या संदर्भात सर आम्हाला तुम्ही थोडक्यात माहिती द्या. सर्वप्रथम मी MNT मराठी चॅनेलला अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी, त्याचं विवेचन विश्लेषण करण्यासाठी मला संधी उपलब्ध करून दिली, माझा विचार केला, त्याबद्दल अत्यंत मनापासून तुमचा मी आभारी आहे. जीवन सर, स्वप्नील सर यांना विशेष माझे धन्यवाद. आणि हा कार्यक्रम बघणारे जे सगळे लोक आहेत, नागरिक आहेत, अभ्यासक आहेत, यांना पण मी अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. बंधू भगिनींनो, अंदाजपत्रक ज्याला आपण अर्थसंकल्प असं म्हणतो, ज्याला इंग्रजीमध्ये पब्लिक बजेट असं म्हणतो, की तो एक सरकारचा दस्तऐवज असतो, एक डॉक्युमेंट असतो की ज्या दस्तऐवजामध्ये सरकार महसूल किंवा उत्पन्न कसं गोळा करणार, गोळा केलेला महसूल किंवा उत्पन्न कसं खर्च करणार, आणि महसूल गोळा करणं आणि खर्च करणं म्हणजे अंदाजपत्रक नाही, तर नेमकं ते कशासाठी वापरणार, म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाची गती, विकासामध्ये सुधारणा, सामाजिक आर्थिक विकासामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न कशा पद्धतीनं करणार, अशा प्रकारचं एक डॉक्युमेंट, अशा प्रकारचे एक दस्तऐवज की ज्याला मंत्रिमंडळाची मान्यता असते, ज्याला त्या पक्षाची मान्यता असते, आणि मग शेवटी मान्यतेसाठी पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये ठेवलं जातं. आणि एकदा का त्याला मान्यता मिळाली, जी काय सामाजिक आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूनं हा अर्थसंकल्प, हे अंदाजपत्रक तयार केलेला आहे, त्याला लोकसभेने, राज्यसभेने मान्यता दिली. तो तयार करण्याची प्रक्रिया आहे, तो वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातो. तो अर्थसंकल्प सुरू करण्याची पूर्वतयारी किंवा तयारी 6 महिन्यापूर्वी अगोदरपासून सुरू होते. वेगवेगळ्या टप्प्यांमधून, वेगवेगळ्या खात्यांमधून, वेगवेगळ्या मंत्रिमंडळामधून त्याला मान्यता मिळते. आणि मग ते एकदा डॉक्युमेंट तयार झालं, मंत्रिमंडळानं मान्य केलं की मग लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, म्हणजे संसदेमध्ये मान्यतेसाठी ते सादर केलं जातं. आणि जी काही सामाजिक आर्थिक उद्दिष्ट आहेत, ती सामाजिक आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याचा प्रयत्न केला जातो. मग यामध्ये देशाचा आर्थिक विकास असेल,
शेती विकास, उद्योगाचा विकास, सेवा क्षेत्राचा विकास, यामध्ये सामाजिक विकास असेल, शैक्षणिक प्रगती, आरोग्यविषयक प्रगती, पिण्याचं पाणी, गृह बांधणी, पर्यावरण संरक्षण संवर्धन, सामाजिक न्याय, या सगळ्या गोष्टी अंतर्भूत करून त्यासाठीच्या आवश्यक उपाययोजना, त्यासाठीच्या आवश्यक धोरणं, त्याविषयीच्या आवश्यक तरतुदी, आणि त्या तरतुदी करत असताना वेगवेगळ्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांपर्यंत, वेगवेगळ्या मंत्रालयापर्यंत त्यासाठी जो खर्च करायचा आहे त्या खर्चाची तरतूद सुद्धा यामध्ये केली जाते. आणि तो एकदा संमत झाला, तो एकदा मान्य झाला की मग त्याची कार्यवाही चालू होते. आणि ती कार्यवाही 1 वर्षासाठी असते. त्याचं वर्ष असतं 1 एप्रिल ते 31 मार्च. आणि या अंदाजपत्रकामध्ये एकूण 4 वर्षाचा संदर्भ असतो. गेल्या वर्षाची पूर्ण माहिती, त्याच्या अगोदरच्या वर्षीची पूर्ण माहिती, गेल्या वर्षामध्ये काय सुधारणा केल्या त्या, आणि येत्या वर्षामध्ये आपण नेमकं काय करणार आहोत, असं एकूण 3 वर्षाचा, मात्र 4 वर्षाची आकडेवारी त्यामध्ये असते, अंदाजित आणि सुधारित. आणि अशा प्रकारचा तो अंदाजपत्रक असतो. आणि तो अंदाजपत्रक करण्याची जी पूर्वतयारी आहे, त्याची जी तरतूद आहे, ती त्याची तरतूद ही घटनेमध्ये आहे, संविधानामध्ये आहे. आणि संविधानाच्या चौकटीमध्ये अशा प्रकारचं अंदाजपत्रक केंद्र सरकारनं राष्ट्र पातळीवरती, राज्य सरकारनं राज्य पातळीवरती करावं, अशा प्रकारची अपेक्षा ही यामध्ये असते. आणि याला आपण अर्थसंकल्प, याला आपण सार्वजनिक अंदाजपत्रक, सार्वजनिक म्हणजे सरकारचं, आणि अंदाजपत्रक म्हणजे महसूल आणि खर्च कसा करणार, अर्थात तो खर्च करत असताना जी उद्दिष्ट आहे, जी ध्येय आहे, ज्या हेतून ती आपण तयार करत आहोत, ते करण्याचा प्रयत्न या संविधानाच्या माध्यमातून, संविधानाच्या चौकटीमध्ये तो केला जातो. आणि म्हणून आजचा विषय हा खूप महत्वाचा आहे. एका बाजूला आपण अर्थसंकल्प समजावून घ्यायचा आहे, एका बाजूला आपण अर्थसंकल्पाची सैद्धांतिक पार्श्वभूमी विचारामध्ये घ्यायची आहे, आणि दुसऱ्या बाजूला या संविधानाच्या चौकटीमध्ये नेमकं काय करणं अपेक्षित आहे, आणि ते या अंदाजपत्रकामध्ये आहे का, असेल तर काय आहे, काय नाही, अजून काय अंतर्भूत करणं आवश्यक आहे, आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, कोणत्या गोष्टींचा समावेश त्यामध्ये आपण करायला पाहिजे, या सगळ्या व्यापक सखोल गोष्टी, बाबींचा समावेश या अंदाजपत्रकामध्ये, सार्वजनिक अर्थसंकल्पामध्ये होतो. आणि म्हणून आजचा विषय महत्वाचा आहे. या विषयाच्या अनुषंगाने मांडणी करत असताना संविधानाला अपेक्षित अंदाजपत्रक काय आहे, आणि या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी या संबंधीचं विवेचन केलेलं आहे. या 2 गोष्टी मी सांगतो, म्हणजे पुन्हा मी जीवन साधनाकडे जाईन. पहिली गोष्ट म्हणजे संविधानाच्या चौकटीमध्ये हा जो अर्थसंकल्प आहे तो कसा असायला पाहिजे, तर ते आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणारा, इकॉनॉमिक डेमोक्रेसी, त्यातून आर्थिक लोकशाही प्रस्थापित व्हायला पाहिजे. आता आर्थिक लोकशाही प्रस्थापित करायची म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे, आर्थिक आणि सामाजिक असमानता, आर्थिक आणि सामाजिक भेद, आर्थिक आणि सामाजिक विषमता नसायला पाहिजे, किंवा ती कमीत कमी असायला पाहिजे. तिसरी गोष्ट यामध्ये अपेक्षित आहे की मालक आणि कर्मचारी यांच्यामधले संबंध अत्यंत चांगले असायला पाहिजे, अत्यंत मैत्रीचे, अत्यंत बंधुभाव असलेले असायला पाहिजे, आणि काम करण्याच्या ठिकाणी लोकशाही असायला पाहिजे, वर्कप्लेस डेमोक्रेसी असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी या आर्थिक लोकशाहीमध्ये आणि संविधानाला अपेक्षित असलेल्या अंदाजपत्रकामध्ये, अर्थसंकल्पामध्ये ते अपेक्षित आहे. तिसरी महत्वाची गोष्ट अशी की कुठल्याही प्रकारच्या विषमता, सामाजिक आणि आर्थिक, या नसायला पाहिजेत, किंवा त्या कमीत कमी असायला पाहिजेत. आणि भेदजन्य वागणूक, डिस्क्रिमिनेशन आणि वर्जन, एक्सक्लुजन, हे यामध्ये असता कामा नये, हे अपेक्षित आहे, हे आपल्याला दिसतं. आता मग मी सांगतो की बाबासाहेबांना हे आर्थिक लोकशाही आणि प्रामुख्यानं अर्थसंकल्प कसा अपेक्षित आहे आणि त्याची मांडणी त्यांनी कुठं केलेली आहे हे सांगतो. मग आपण प्रत्यक्ष संविधानामध्ये या संदर्भातल्या काय तरतुदी आहेत, या संदर्भातल्या काय प्रोव्हिजन्स आहेत, याकडे मी जाण्याचा प्रयत्न करतो.
तुम्हाला सर्वांना माहित आहे बंधू भगिनीनो, की बाबासाहेब हे अर्थशास्त्रज्ञ होते, बाबासाहेब हे घटनातज्ञ होते, बाबासाहेब हे पॉलिसी मेकर होते. त्यांनी अनेक स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये नंतर सुद्धा या देशाची धोरणं, प्रामुख्याने आर्थिक आणि सामाजिक विकासाची धोरणं ही निश्चित थोडे केली. मागे जा सर, थोडे मागे जा, थोडे मागे. हा, यामध्ये आपल्याला असं दिसतं की बाबासाहेबांचा 1918 मध्ये स्मॉल होल्डिंग इन इंडिया नावाचा शोध निबंध प्रसिद्ध झाला आणि 1947 मध्ये त्यांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ प्रसिद्ध केला. खरं म्हणजे स्टेट्स अँड मायनॉरिटीज ही याला आपण लोकशाहीची किंवा संविधानाची प्रतिकृती असं म्हणतो. म्हणजे संविधान कसं पाहिजे, संविधानाची रचना कशी पाहिजे, या संबंधीच्या सगळ्या तरतुदी या स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये बाबासाहेबांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आर्थिक लोकशाही आणि ती साध्य करण्यासाठी आवश्यक असलेलं सार्वजनिक अंदाजपत्रक हे सांगत असताना त्याचा जो आधार आहे, तो आधार त्याने असं केलेला आहे की बाबासाहेबांनी स्मॉल होल्डिंग इन इंडिया यामध्ये सांगितलं की आर्थिक लोकशाहीला आणि सार्वजनिक अंदाजपत्रकाला काय अपेक्षित आहे, आणि स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये त्यांनी सांगितलं की आर्थिक लोकशाही, इकॉनॉमिक डेमोक्रेसी आणि सार्वजनिक अंदाजपत्रकामधल्या नेमक्या तरतुदी काय आहेत. 1918चा जो त्यांचा शोध निबंध होता तो इंडियन जर्नल ऑफ इकॉनॉमिक सोसायटीमध्ये प्रसिद्ध झालेला होता. त्यामध्ये त्याने असं सांगितलं होतं की भारताच्या शेतीचे प्रश्न आहेत. लहान लहान आकाराची शेती आणि विखुरलेली शेती आहे, त्यामुळे शेतीची उत्पादकता कमी, शेतीमध्ये समाविष्ट असलेल्या लोकांचं प्रमाण, त्याने आकडेवारी निहाय त्याचं विवेचन विश्लेषण केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की शेतीचा विकास आपल्याला करणं आवश्यक आहे, कारण 70% 72% अधिक लोक त्यावेळेला, ज्या वेळेला बाबासाहेबांनी तो अभ्यास केला होता त्यावेळेला शेतीवरती अवलंबून होते. बाबासाहेबांचं असं मत आहे की शेतीचा स्वतंत्र विकास आपण करू शकत नाही, शेतीचा विकास करण्यासाठी उद्योगाचा विकास करायला पाहिजे. आणि शेतीतली जी अतिरिक्त लोकसंख्या अंतर्भूत झालेली आहे, समाविष्ट झालेली आहे, ती आपल्याला उद्योगामध्ये स्थलांतरित करणं आवश्यक आहे. म्हणजे शेतीचा विकास करत असताना उद्योगाचा विकास हातात हात घालून तो करायला पाहिजे, आणि त्या माध्यमातून मग आपल्याला शेतीचा विकास, उद्योगाचा विकास आणि सगळ्या अर्थव्यवस्थेचा विकास होऊ शकेल आणि लोकांना त्या विकासाचे लाभ मिळू शकतील, कामगारांना उत्पन्न मिळू शकेल, रोजगार मिळेल आणि त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकेल, न्याय प्रस्थापित करता येईल, समानता प्रस्थापित करता येईल. त्यानंतर ते 1947 मध्ये त्यांचा जो प्रसिद्ध झालेला स्टेट्स अँड मायनॉरिटीजचा ग्रंथ आहे, त्या स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये प्रियांबल आहे. स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये शेतीचा विकास कोणी करावा, उद्योगाचा विकास कोणी करावा, शिक्षणाचा विकास कोणी करावा, हे बाबासाहेबांनी सगळं सांगितलेलं आहे. बाबासाहेब असं म्हणतात की कुठल्याही प्रकारची असमानता असता कामा नये, विषमता असता कामा नये, सामाजिक, आर्थिक, राजकीय कुठल्या प्रकारची भेदजन्य वागणूक असता कामा नये, कुठल्याही प्रकारची वर्जन तत्व असता कामा नये, मालकानं नोकराच्या किंवा अधिकाऱ्यानं कर्मचाऱ्याची शोषण, भेदजन्य वागणूक, वर्जनता आणि विषमता ठेवता कामा नये. मग बाबासाहेब असं सांगतात की उद्योगाचा विकास आणि शेतीचा विकास कसा करावा. बाबासाहेब असं म्हणतात शेतीला उद्योगाचा दर्जा द्या, सरकारच्या मालकीचा उद्योगाचा दर्जा द्या, आणि सरकारला ते योग्य आकाराचे तुकडे, आकारमानाचे तुकडे करू द्या आणि त्या माध्यमातून शेतीचा विकास करू द्या. हे सगळं करत असताना बाबासाहेब असं म्हणतात की उद्योगाचा विकास महत्वाचा आहे. शेतीला उद्योगाचा दर्जा दिला, सरकारच्या मालकीच्या उद्योगाचा दर्जा दिला तर शेतीचा विकास होईल, उद्योगाचा विकास होईल आणि अर्थव्यवस्था गतिमान होईल. उद्योगाच्या विकासामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की महत्वाचे उद्योग, मूलभूत उद्योग, अवजड उद्योग हे सरकारनं सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून विकसित करावेत, प्रगत करावेत, आणि जे लघु उद्योग आहेत, जे मध्यम उद्योग आहेत, याच्या विकासाची जबाबदारी ही खाजगी क्षेत्रावरती द्यावी, कारण सगळेच उद्योग, सगळ्या उद्योगाचा विकास करण्याची कुवत ही सरकारची किंवा सार्वजनिक क्षेत्राची असू शकत नाही. त्यानंतर बाबासाहेब असं म्हणतात की विमा हा सगळ्यांचा असायला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचा आयुर्विमा असायला पाहिजे, लाईफ इन्शुरन्स असायला पाहिजे, आणि विमा हा सरकारच्या मालकीचा असायला पाहिजे, सरकारच्याच मालकीचा असायला पाहिजे, तो खाजगी मालकीचा असता कामा नये. त्यानंतर बाबासाहेबांनी असं सांगितलेलं आहे की हे जे वंचित समाज आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी,
यांना प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे आणि त्यासाठी आरक्षणाची तरतूद करावी, अशा प्रकारचं सगळं विवेचन केलेलं आहे. शेवटचा मुद्दा मी सांगतो, बाबासाहेबांनी सांगितलेला शिक्षणाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी अत्यंत मूलभूत विचार मांडलेले. बाबासाहेब असं म्हणतात, शिक्षणासाठी स्वतंत्र अंदाजपत्रक असायला पाहिजे, उच्च शिक्षणाच्या विकासाची जबाबदारी केंद्र सरकारची असायला पाहिजे, माध्यमिक शिक्षणाच्या विकासाची जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची असायला पाहिजे, आणि प्राथमिक शिक्षणाच्या विकासाची जबाबदारी राज्य सरकारची असायला पाहिजे. त्याला सरकारनं, केंद्र सरकारनं मदत द्यायला पाहिजे, अनुदान द्यायला पाहिजे. हे सगळं विवेचन बाबासाहेबांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग जेव्हा आपण हे जे अर्थसंकल्प आहे की जो आपल्याला आर्थिक लोकशाही साध्य करण्यासाठी करायचा आहे, त्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये प्रियांबल म्हणजे उद्देश पत्रिका यामध्ये सांगितलेलं आहे की समाजवादी, निधर्मी, लोकशाही आणि सार्वभौम भारत निर्माण व्हायला पाहिजे, आणि विशेष म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करायला पाहिजे, आणि संधीची समानता आणि दर्जाची समानता उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्यानंतर मूलभूत हक्कांमध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, आणि त्याचबरोबर बाबासाहेबांनी पिळवणुकीविरुद्धचा हक्क, धर्माच्या स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्वातंत्र्याचा हक्क, हे सगळं कलमनिहाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेब यामध्ये जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज आहेत, राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्व आहेत, यामध्ये सुद्धा आर्थिक लोकशाही आणि सार्वजनिक अंदाजपत्रकाच्या संदर्भामध्ये त्यांनी अंतर्भूत केलेलं आहे, तरतुदी केलेल्या आहे. यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की राज्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा, समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा, सामाजिक कल्याण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, आणि त्यासाठी आवश्यक धोरणं, आवश्यक उपाययोजना निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, कार्यवाही करण्याचा प्रयत्न करावा, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क द्यावा, शिक्षण हे सक्तीचं, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं, किमान जगण्यासाठी आवश्यक वेतन द्यावं, व्यवस्थापनामध्ये, उद्योगाच्या व्यवस्थापनेमध्ये कामगाराचा सहभाग असावा, आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करावं, आणि सामाजिक वंचित घटक, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, एनटी या सगळ्यांसाठी त्यांचा जो दर्जा आहे तो दर्जा विकसित करण्यासाठी शिक्षण याचा वापर करावा, आणि त्याचबरोबर किमान जीवन द्यावं, आरोग्यविषयक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावा, त्यांचं पोषण सुधारण्याचा प्रयत्न करावा, उद्योग आणि पशुधन विकास करण्याचा प्रयत्न करावा, आणि रोजगार संधी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा. आणि हे सगळं करत असताना काय करावं की आवश्यक तरतुदी या अंदाजपत्रकामध्ये कराव्यात. आणि 112 कलम 112 ते 117 मध्ये अंदाजपत्रकाच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत. राज्यांची उत्पन्नाची साधनं कोणती, केंद्राची उत्पन्नाची साधनं कोणती, या सगळ्या तरतुदी या अंदाजपत्रकामध्ये, अंदाजपत्रकाच्या संदर्भामध्ये संविधानामध्ये आहेत. म्हणजे संविधानाच्या चौकटीमध्ये सार्वजनिक अंदाजपत्रक, सार्वजनिक अर्थसंकल्प केला जातो, आणि ते संविधानाच्या चौकटीमध्ये करावं. आर्थिक लोकशाही, सामाजिक कल्याण, सामाजिक न्याय, समता, सामाजिक कल्याणाची पातळी महत्तम पातळीवरती नेण्याच्या अनुषंगानं आपण त्या तरतुदी करायला पाहिजेत. असं फ्रेमवर्क, अशी चौकट संविधानामध्ये आर्थिक लोकशाही आणि सार्वजनिक अंदाजपत्रक, सरकारच्या अंदाजपत्रकाच्या संदर्भामध्ये दिलेले आहे. जेवण सर तुमच्याकडे. हा, धन्यवाद सर. म्हणजे अर्थसंकल्प काय असतो, तो कसा असतो, आणि बाबासाहेबांना म्हणजे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही कशी अपेक्षित होती, त्याची एक बाबासाहेबांनी जी फ्रेम तयार केलेली आहे, चौकट दिलेली आहे, त्या चौकटीच्या बाहेर तर आपण जात नाही ना. आपला आर्थिक बजेट जो असतो, प्रत्येक वेळेला जो अर्थसंकल्प सादर केला जातोय सर, दरवर्षाप्रमाणे कालही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तो अर्थसंकल्प सादर केलाय, आणि नेहमीप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी स्वागत केले, विरोधकांनी मात्र टीका केली. आपल्या लेखी किंवा आपला अभ्यास काय सांगतो, कालचा जो अंदाजपत्रक किंवा जे कालचा अर्थसंकल्प होता, याचं विश्लेषण आपण एक अर्थशास्त्री म्हणून कसं कराल? धन्यवाद जीवन सर. एका अत्यंत ज्वलंत प्रश्नाची चर्चा आता इथून पुढे आपण करत आहोत. कालच
अर्थमंत्र्यांनी वर्ष 2021-22चा अर्थसंकल्प मांडला आणि तो अर्थसंकल्प मांडला, त्याचं मूल्यमापन, विवेचन, विश्लेषण आपण या संविधानाच्या चौकटीमध्ये करणं आवश्यक आहे. आणि संविधानाच्या चौकटीमध्ये आपल्याला असं दिसतं की एका बाजूला आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास गतिमान करण्याबरोबरच दुसऱ्या बाजूला सामाजिक विकास सुद्धा आपण साध्य करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आपल्याला माहित आहे की कोरोनाची महामारी आली आणि कोरोनाच्या महामारीनं आपला आर्थिक विकास हा अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला. जवळपास 1 वर्ष होतंय आता मार्च महिन्यामध्ये. या चौकटीमध्ये हा अर्थसंकल्प तयार केलेला आहे आणि तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अगोदर आपल्याला 30 जानेवारीला संसदेमध्ये अर्थमंत्र्यांनी इकॉनॉमिक सर्व्हे, आर्थिक सर्वेक्षण मांडलं आणि आपल्याला कुठल्याही अंदाजपत्रकाचं मूल्यमापन, विवेचन करत असताना त्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये, इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपल्याला विचारात घ्यावं लागतं. आणि आर्थिक सर्वेक्षण, इकॉनॉमिक सर्व्हे काय सांगतो की नेमके तुमच्या अर्थव्यवस्थेपुढचे, तुमच्या देशापुढचे आर्थिक सामाजिक प्रश्न कोणते आहेत. कोणते प्रश्न सांगितले? आर्थिक वृद्धी वेगाने घटली, साधारणतः वजा 7.3% स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर, म्हणजे ज्याला आपण GDP म्हणतो, ती GDP साधारणतः वर्षभराच्या कालावधीमध्ये 7.7% घटली आणि वर्ष 2020-21 मध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये 24% आणि दुसऱ्या 3 महिन्यामध्ये 7.5% घटली. म्हणजे जवळपास वर्षभरामध्ये 7.7% घटली असं आपल्याला दिसतं. उद्योग क्षेत्र त्याचा वृद्धी दर मायनस आहे. सेवा क्षेत्राचा वृद्धी दर, वाढीचा दर वजा आहे, मायनस आहे. फक्त शेतीचा वृद्धी दर, शेती क्षेत्र, ऍग्रिकल्चर आणि अलाइड ऍक्टिव्हिटीज याचा वृद्धी दर हा 3.4% पर्यंत राहिलेला आहे. हे हा अर्थसंकल्प असा म्हणतो की आपल्याला $5 ट्रिलियन एवढी अर्थव्यवस्था निर्माण करायची, एवढी आर्थिक वृद्धी आपल्याला निर्माण करायची. पण त्याचबरोबर आपल्याला हे विचारामध्ये घेणं आवश्यक आहे, या वर्षभराच्या कालावधीमध्ये, कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये प्रामुख्यानं बेकारीचा दर वेगानं वाढला. तो 23%च्या पुढे गेला, नंतर थोडा कमी होत गेला. जसं आपण टाळेबंदी उठवत गेलो तसा तो कमी होत गेला. पण अजून सुद्धा टाळेबंदीच्या पूर्वी जो बेकारीचा दर होता तिथपर्यंत आपण साध्य करू शकलो नाही, तिथपर्यंत आपण जाऊ शकलो नाही असं आपल्याला दिसतं. आणि तो विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की बेकारीचा दर उच्च पातळीला गेला आणि थोड्या प्रमाणामध्ये घटला, पण अजून आपण पूर्वस्थितीला आलो नाही. गरिबी वेगानं वाढली, कारण काम बंद झालं, स्थलांतरित कामगारांना उपासमारीची वेळ आली, त्यांना त्यांच्या पूर्व ठिकाणी जायला समस्या आल्या आणि काही ऍक्सिडेंट झाले, काही उपासमार झाली, त्यांना जाता आलं नाही, हे सगळे प्रश्न निर्माण झाले. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की हे गरिबी वाढली, बेकारी वाढली, रोजगार घटला, शेती उत्पादन वगळता बाकीचे सगळं उद्योगाचं उत्पादन, सेवा क्षेत्राचं उत्पादन आणि एकूण अर्थव्यवस्थेची स्थिती ही वेगानं घटली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, एवढं झाल्यानंतर सुद्धा आपल्या देशामध्ये आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढली. ऑक्सफॅमनं रिपोर्ट दिला, आता लेटेस्ट रिपोर्ट आलेला आहे. तो ऑक्सफॅम असं म्हणतो की 1% कुटुंबाकडं एकूण उत्पन्नाच्या संपत्तीच्या 73% हिस्सा केंद्रित झालेला आहे. हे झालं आर्थिक विकासाच्या बाबतीमध्ये. सामाजिक विकासामध्ये शिक्षण जवळपास कोलमडलेलं आहे, गृहबांधणी कोलमडलेली आहे, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गरिबीचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न आपल्याला माहित आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळे हॉस्पिटल फुल झाले, किमती वेगानं वाढल्या, लोकांना बेड मिळाले नाहीत, मृत्यू झाला. आता हळूहळू परिस्थिती निवळत आहे. आणि दुर्दैवानं आरोग्य क्षेत्राकडे आपण म्हणावं तसं लक्ष स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये दिलं नाही. आणि कोरोनानं हे सांगितलं की सार्वजनिक आरोग्य क्षेत्र महत्वाचं आहे खाजगी क्षेत्रापेक्षा सुद्धा. मात्र दुर्दैवानं आपल्या देशामध्ये आरोग्य क्षेत्र हे सार्वजनिक आरोग्य क्षेत्र
कमी आहे आणि खाजगी आरोग्य क्षेत्र जास्त आहे की जिथं सामान्य माणूस, वंचित घटक, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, एनटी जाऊ शकत नाही, अशा प्रकारचे चित्र आहे. हे सगळे प्रश्न, ही आव्हानं, ह्या समस्या आर्थिक सामाजिक आपल्या देशामध्ये आहेत. या पार्श्वभूमीवरती या अंदाजपत्रकामध्ये नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत, त्या नेमक्या तरतुदी आपल्याला विचारामध्ये घ्यायच्या. आता आपण नेमक्या तरतुदीचा जर विचार करू लागलो तर आपल्याला असं लक्षात येतं, अजूनही हा अंदाजपत्रक असं म्हणतो की आपल्याला 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढी अर्थव्यवस्था निर्माण करायची, एवढी आर्थिक वृद्धी निर्माण करायची, एवढी आर्थिक प्रगती आपल्याला करायची. आणि त्यासाठी विकासाचा दर या 21-22 या वर्षामध्ये, ज्याला आपण जीडीपी असं म्हणतो, स्थूल देशांतर्गत उत्पादन असं म्हणतो, तो 11% साध्य करायचा आहे, असं या अर्थसंकल्पाचं मत आहे. पहिल्यांदाच मी सांगतो की ज्या वेळेला आर्थिक घसरण झाली, साधारणतः 2017च्या दरम्यान, तेव्हापासून जी आर्थिक घसरण झाली, ती आर्थिक घसरण सुधारणेमध्ये आपल्याला अपयश आलं. आणि कोरोना महामारीनं, कोरोना टाळेबंदीनं एवढा आघात केला की आपला वृद्धी दर धन नाही, पॉझिटिव्ह नाही, तो वजा निगेटिव्ह राहिला. आणि पुन्हा आपण असं म्हणतोय की धोरणकर्ते आपल्याला म्हणतायत, 21-22 अंदाजपत्रक आपल्याला असं म्हणतं की आपल्याला 11% आपली वृद्धी साध्य करायची आहे. मला असं वाटतं की ते कठीण आहे. आता हे साध्य करण्यासाठी काय करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे? अंदाजपत्रकाचा काय प्रयत्न आहे? अंदाजपत्रकाचा प्रयत्न असा आहे की पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज, या माध्यमातून हा विकास साध्य करण्याचा प्रयत्न या वर्षामध्ये सरकार करणार आहे. मग यामध्ये पाईपलाईन, गॅसची व्यवस्था, यामध्ये शहरामध्ये गॅस वाटप केंद्रांमध्ये सुधारणा करणं, यामध्ये बंदरांची दुरुस्ती, बंदरांचं व्यवस्थापन करणं, गुजरातमध्ये जहाजांचं पुनर्चक्रीकरण करणं, त्यानंतर शहरांमधली मेट्रोची व्यवस्था, प्रामुख्यानं कोची, चेन्नई, बेंगलोर, नाशिक, नागपूर इथं सुधारण्याचा किंवा ती बांधण्याचा प्रयत्न करणं, रस्ते बांधणी करणं. या रस्ते बांधणीमध्ये भारतमाला प्रकल्प अगोदर चालू होता, तो भारतमाला प्रकल्प आहे तो कंटिन्यू करणं. मग मुंबई, कन्याकुमारी, कोलकाता, आसाम हे महामार्ग पूर्ण करणं. आणि साधारणतः 1,18,108 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. 27 शहरांमध्ये मेट्रोचे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत आणि पुढे ते काही शहरांमध्ये येत्या 3 वर्षांमध्ये ते साध्य करायचे आहेत. वस्त्रोद्योग पार्क, टेक्स्टाईल पार्क निर्माण करण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे. लघु क्षेत्र यासाठीच काही कर्ज पुरवठा नियमित करणं, हे जर वगळलं आणि पायाभूत सेवा सुविधा यासाठी असलेली तरतूद ही जर आपण वगळली तर आर्थिक विकासासाठीची फारशी तरतूद आपल्याला दिसत नाही. शेती विकासासाठीची थोडी तरतूद यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेती विकासासाठी प्रामुख्यानं जे किमान आधारभूत किंमत आहे, ही किमान आधारभूत किंमत ही चालू ठेवण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाणार आहे. आणि शेतीसाठी लागणारे जे पायाभूत सुविधा आहे त्यासाठीचा निधी निर्माण केला जाणार आहे. शेतकऱ्यांना काही वर्किंग कॅपिटल देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पशुधन विकासासाठी लागणारं काही सुविधा आहेत, पायाभूत सुविधा या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. या सगळ्या काही तरतुदी प्रामुख्यानं आर्थिक वृद्धी साध्य करण्यासाठी केल्या जाणार आहेत. पण मला असं वाटतं की नुसत्या पायाभूत सेवा सुविधा आणि थोडंसं शेतीकडे दिलेलं लक्ष यामधून फार काय आर्थिक विकासाची गती साध्य होईल असं मला अजिबात वाटत नाही. कारण उद्योगाच्या विकासाकडे अधिक लक्ष देणं आवश्यक होतं, औद्योगिक क्षेत्रामधल्या गुंतवणुकीकडे अधिक लक्ष देणं आवश्यक होतं. भांडवल गुंतवणूक या क्षेत्रामध्ये कशी निर्माण करता येईल, कशी वळवता येईल, कशी आकर्षित करता येईल यासाठी करणं आवश्यक होतं. म्हणजे थोडासा शेतीला थोडीसा स्पर्श केलेला आहे आणि बाकीकडे फार काय लक्ष दिलेलं नाही. पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज याकडे, मग यामध्ये रस्ते बांधणी, यामध्ये खाजगीकरणाच्या माध्यमातून विमानतळ, जहाज बांधणी आणि त्यानंतर बंदरं
यांचा काही विकास केला जाणार आहे. आणि अशा प्रकारे आर्थिक वृद्धी, इकॉनॉमिक ग्रोथ गतिमान करण्यासाठी जो काय प्रयत्न आहे तो मला वाटतं अत्यंत अपुरा आहे, अत्यंत मर्यादित आहे. आता थोडंसं आपण सामाजिक विकासाकडे गेलो तर सामाजिक विकासामध्ये आपल्याला आरोग्य आहे, सामाजिक विकासामध्ये आपल्याला शिक्षण आहे, सामाजिक विकासामध्ये पिण्याचं पाणी आहे, पर्यावरणाचं संरक्षण आहे, त्यानंतर सामाजिक न्याय आहे, विषमता निर्मूलन आहे, रोजगार निर्मिती आहे, बेकारी नियंत्रण आहे, गरिबी निर्मूलन आहे. या सगळ्या बाबींचा समावेश हा आपल्या सामाजिक विकासामध्ये करता येतो. या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्राकडे निश्चितपणे लक्ष दिलेलं आहे. आरोग्य क्षेत्राकडे निश्चितपणे लक्ष दिलेलं आहे आणि ते लक्ष सुद्धा गरजेपोटी आलं, कारण कोरोनाच्या महामारीमध्ये आपलं आरोग्य क्षेत्र कोलमडलं, अक्षरशः ते जमिनीवरती झोपलं असं म्हणता येईल. तिथं द्वंद्वासा निर्माण झाला की केंद्र सरकार आणि राज्य सरकार आरोग्य क्षेत्राकडे फार काळजीपूर्वक बघत नव्हतं. साधारणतः आरोग्य क्षेत्रावरचा जो खर्च आहे तो आरोग्य क्षेत्रावरचा खर्च गेल्या वर्षी 1.8% झाला आणि 19-20 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या फक्त 1.5% झाला. म्हणजे सार्वजनिक आरोग्य क्षेत्राकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. आरोग्य क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राचं प्राबल्य आहे आणि खाजगी क्षेत्रावरती नियंत्रण नाही, खाजगी क्षेत्रावरती नियंत्रण नाही. आणि त्यामुळं आपल्याला असं चित्र दिसतं की खाजगी क्षेत्र नियंत्रण नसल्यामुळं आणि दुर्दैवानं कोरोनाची जी ट्रीटमेंट आहे, कोरोना काळातली जी आरोग्यविषयक सेवा आवश्यक होती ती सार्वजनिक क्षेत्राची आवश्यकता होती आणि मग त्यामधून आरोग्य क्षेत्रावरती मोठा स्ट्रेन आला, मोठा स्ट्रेस आला आणि या गरजेपोटी सार्वजनिक क्षेत्रातल्या आरोग्याकडं अग्रक्रमानं लक्ष देणं आवश्यक होतं आणि ते अग्रक्रमानं लक्ष देण्याचा प्रयत्न निश्चितपणे या अंदाजपत्रकामध्ये झालेला आहे हे आपल्याला लक्षात येईल. यासाठी नेमकं काय केलेलं आहे सार्वजनिक क्षेत्राच्या आरोग्यासाठी हे तुमच्यापुढे मी ठेवण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट अशी की नवीन आरोग्यविषयक योजना प्रस्थापित केलेल्या आहे. यामध्ये आत्मनिर्भर स्वास्थ्य भारत योजना नावाची ती योजना आहे, नवीन योजना आहे आणि त्यासाठी साधारणतः 64,180 कोटी रुपयांची तरतूद यामध्ये केलेली आहे. अगोदरची जी योजना होती ती अगोदरची आरोग्यविषयक योजना ही पूर्वीची आहे तशी होती. राष्ट्रीय आरोग्य मोहीम, नॅशनल हेल्थ मिशन ही आहे तशी त्यांनी चालू ठेवलेली आहे. याबरोबरच ते काय करणार आहेत या वर्षामध्ये की साधारणतः 1,000 नागरी आरोग्य केंद्रांना मदत करणार आहेत. 602 जिल्ह्यामध्ये गंभीर आजार सेवा देणारे दवाखाने ते सुरू करणार आहेत. 112 जिल्ह्यांमध्ये पोषण सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि शहरी भागामध्ये साधारणतः 2.87 लाख कोटी रुपयाच्या माध्यमातून पिण्याचं पाणी सुधारण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. आणखीन एक तरतूद आरोग्य क्षेत्रासाठी केलेली आहे. आता जो शहरामध्ये हवेच्या प्रदूषणाचा, प्रामुख्याने दिल्ली सारख्या प्रदूषणाचा, शहरामध्ये हवेच्या प्रदूषणाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी 32 केंद्रामार्फत 2,217 कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आहे आणि हवेचं प्रदूषण नियंत्रित करण्यासाठीचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये जी आपल्याला लस आता उपलब्ध होणार आहे ती लस उपलब्ध होण्यासाठीची तरतूद यामध्ये केलेली आहे. 35,000 कोटी रुपयांची तरतूद ही केलेली आहे. म्हणजे या 2021-22च्या अंदाजपत्रकामध्ये जी गरज निर्माण झाली कोरोनाच्या कालावधीमध्ये, आरोग्य क्षेत्र आपलं जे कोलमडलं त्याला उभारी देण्याचा, त्याला उभा करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे आणि तो स्वागतार्ह आहे. त्याचं आपण स्वागत करायला पाहिजे असं आपल्याला दिसतं. दुसऱ्या बाजूनं जे चित्र आपल्याला दिसतं शिक्षणाकडं अत्यंत दुर्लक्ष झालेलं आहे. राष्ट्रीय धोरण आलेलं आहे शिक्षणाचं. त्या धोरणानं सांगितलं की स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 5% तरी खर्च करायला पाहिजे. या शिक्षण विषयक तरतुदी जर आपण बघितल्या तर फारशा तरतुदी यामध्ये झाल्याचा दिसत नाही. एक 2-3च तरतुदी आहेत. 100 सैनिकी शाळा स्थापन करणं,
750 एकलव्य शाळा आदिवासी क्षेत्रामध्ये स्थापन करणं, अनुसूचित जातीसाठी जी जी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे, शिष्यवृत्ती आहे, ती चालू ठेवलेली आहे. आणि 15,000 शाळांचं सबलीकरण या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. म्हणजे शिक्षणावरचा खर्च 5% किमान अपेक्षित होता. खरं म्हणजे 1968ला कोठारे कमिशननं ते सांगितलं होतं. आणि त्यापूर्वी 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी सांगितलं होतं की शिक्षणावरचा खर्च स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 5 ते 6% व्हावा. आता सुद्धा आपण करण्यामध्ये ते अयशस्वी झालेलं आहे. त्यानंतर बाकीचे सामाजिक प्रश्न आपण जर बघू लागलो तर बाकीचे सामाजिक प्रश्न यामध्ये आपल्याला असं दिसतं की रोजगार निर्मितीचा प्रश्न फारसा गांभीर्यानं या अंदाजपत्रकामध्ये घेतलेला नाही. पायाभूत सेवा सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आणि थोडाफार लघु कुटीर उद्योग, स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, यामधून जो काय निर्माण होईल रोजगार, तेवढाच रोजगार निर्माण होईल. या अंदाजपत्रकामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम यावरती झालेली तरतूद कमी करण्यात आली आहे. रोजगार निर्मिती अपेक्षित होणार नाही, त्यामुळं रोजगारामधल्या सहभागाचा दर कमी असेल. बेकारीचा दर आताच उच्च पातळीवरती आहे, साधारण 9%, 10% तो वाढत जाऊ शकेल. कारण रोजगार निर्मितीकडे या अंदाजपत्रकामध्ये फार लक्ष दिलेलं नाही. रोजगार उपलब्ध झाला नाही तर लोकांना वेतन मिळणार नाही, कामगारांना उत्पन्न मिळणार नाही. आणि कामगारांना जर उत्पन्न मिळणार नसेल तर मग अजून गरिबीची परिस्थिती वाढू शकेल, गरिबीची तीव्रता अजून वाढायला मदत होऊ शकेल. तिसरा महत्वाचा मुद्दा, ऑक्सफॅमनं असं सांगितलं होतं की 1% कुटुंबांकडं 77% उत्पन्न संपत्तीचा हिस्सा केंद्रित झालेला आहे. आणि आता लेटेस्ट एक रिपोर्ट ऑक्सफॅमनं दिलेला आहे, यामध्ये अजून वाढ झालेली आहे. म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये आरोग्य वगळता शिक्षण, पिण्याचं पाणी थोडंसं शहरामध्ये लक्ष दिलेलं आहे. गृह बांधणी हे करसवलतीमधून प्रामुख्याने विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो अपुरा आहे. हे जर वगळलं तर रोजगार, बेकारी, विषमता, गरिबी याकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. आणि आर्थिक वृद्धी 11% जे साध्य करण्याचं मानस या अंदाजपत्रकामध्ये सरकारचा आहे, तो शक्य होईल असं मला वाटत नाही. कारण 11%, 2 डबल डिजिट, 2 अंकी आर्थिक वृद्धी साध्य करणं अवघड आहे. कारण आताच तो 7.5% तो कमी झालेला आहे, किंवा 7.5% आर्थिक वृद्धी घटलेला आहे. म्हणजे तो जवळपास उणेमध्ये आहे, मायनसमध्ये आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की आर्थिक वृद्धीमध्ये फक्त पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आणि शेतीकडे दिलेलं थोडंसं लक्ष आणि लघु मध्यम उद्योगाकडे तो दिलेलं थोडंसं लक्ष हे जर आपण वगळलं तर आर्थिक वृद्धी गतिमान करण्यासाठी, म्हणजे अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या टाळेबंदीतून उभारी देण्यासाठीचे जे आवश्यक प्रयत्न आहेत ते आवश्यक प्रयत्न झालेले नाहीत. आणि दुसऱ्या बाजूनं सामाजिक क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्र जर आपण वगळलं तर शिक्षण, गृहबांधणी, पिण्याचं पाणी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांच्या सामाजिक कल्याण याकडं दुर्लक्ष झालेलं आहे, अत्यंत कमी लक्ष दिलेलं आहे असं मला यातून दिसतं. आणि म्हणून या अंदाजपत्रकामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती बदल, सुधारणा, रिव्हिजन्स, मॉडिफिकेशन्स करणं आवश्यक आहे. त्या कोणत्या हे मी पहिल्यांदा सांगतो आणि मग जीवनसर तुमच्याकडे येतो. पहिली महत्वाची गोष्ट, आर्थिक वृद्धी करण्यासाठी उद्योगाचा विकास तर अर्थव्यवस्थेचा विकास. बाबासाहेबांनी पण सांगितलं होतं की उद्योगाचा विकास केला तर शेतीचा विकास होणार आहे. नुसत्या शेतीचा विकास स्वतंत्र होणार नाही, त्यासाठी उद्योगाचा विकास करा. उद्योगाचा विकास गतिमान करण्यासाठी अजून तरतुदी यामध्ये करणं आवश्यक आहे. गुंतवणूक वाढवणं, सार्वजनिक क्षेत्रामध्ये उद्योगांचा विकास करणं, उलट सरकार खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे. खाजगीकरणाची प्रक्रिया गतिमान करण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे आणि ते बाबासाहेबांच्या किंवा संविधानाच्या चौकटीमध्ये न बसणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेला आहे. बाबासाहेबांनी संविधान पण सांगतं शिक्षण ही सामाजिक वस्तू किंवा सेवा आहे आणि त्यासाठी विकसित करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि थोडीशी तरतूद जर वगळली
तर शिक्षणाच्या प्रगतीची, शिक्षणाच्या विकासाची तरतूद यामध्ये नाही. शिक्षणासाठीच अजून अंदाजपत्रक तरतूद वाढवणं आवश्यक आहे. ती किमान स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 5%, 6% पण जाणं आवश्यक आहे. गृहबांधणी फक्त कर सवलतीमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गृहबांधणीसाठी अनुसूचित जाती, जमाती, वंचित घटकाला गृहबांधणी कार्यक्रम राबवायला पाहिजे आणि घरं उपलब्ध करून द्यायला पाहिजे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शहर सोडलं तर ग्रामीण भागामध्ये फारसं लक्ष दिलेलं नाही. या सगळ्या तरतुदी या अंदाजपत्रकामध्ये येणं आवश्यक आहे. अंदाजपत्रकामध्ये ते येणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की उद्योगाचा विकास करत असताना आपण सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र या दोन्हीच्या सहयोगातून, सहभागातून ते करायला पाहिजे. मात्र या अंदाजपत्रकामध्ये खाजगीकरणाकडं, निर्गुंतवणुकीकरणाकडं, सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग हे खाजगी क्षेत्राकडे स्थलांतरित करण्याचा मोठा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे या अंदाजपत्रकामध्ये संविधानाच्या चौकटीमध्ये जो येणं अपेक्षित आहे, सामाजिक न्याय, विषमतेसाठीची काय तरतूद केलेली नाही. विषमता नियंत्रणाची तरतूद खास करायला पाहिजे. कारण कोरोनाच्या महामारीच्या काळात सुद्धा ही श्रीमंत अतिश्रीमंत झालेले आहेत आणि गरीब अतिगरीब झालेले आहेत. आणि दारिद्र्य निर्मूलन, गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम हा राबवायला पाहिजे. या सगळ्या तरतुदी यामध्ये वाढवायला पाहिजेत. अनुसूचित जाती, जमाती, सामाजिक वंचित घटकाच्या कल्याणासाठीच्या तरतुदी वाढवायला पाहिजेत. या दिशेनं सुधारणा, या दिशेनं तरतुदी या करणं आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की संविधानाला अपेक्षित, बाबासाहेबांना अपेक्षित हे जे अंदाजपत्रक आहे ते नाही, थोडासा स्पर्श करण्याचा जरूर प्रयत्न केलेला आहे, दाखवण्याचा जरूर प्रयत्न केलेला आहे. पण ज्याला आपण न्याय म्हणू, ज्याला आपण मनपूर्वक असं म्हणू, ज्याला आपण होल हार्टेडली असं म्हणू, तसा प्रयत्न मात्र यामध्ये नाही. आणि म्हणून तो संविधानाच्या चौकटीमध्ये सामाजिक न्यायाच्या, सामाजिक समानतेच्या, सामाजिक कल्याणाच्या आणि बाबासाहेबांच्या चौकटीमध्ये नाही. आणि त्यासाठी मी ज्या सांगितल्या त्या सुधारणा तरतुदी करायला पाहिजे. म्हणजे एकतर बाबासाहेबांना न्याय दिल्यासारखं होईल, संविधानाला न्याय दिल्यासारखं होईल. आणि हा जो वंचित घटक आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, अनुसूचित जमाती हा जो घटक आहे याला न्याय दिल्यासारखं होईल आणि सामाजिक कल्याणाच्या पातळीमध्ये वाढ घडवून आणणं शक्य होईल असं मला वाटतं. या संदर्भातले प्रश्न, या संदर्भातले जीवन सरांना काय म्हणायचं आहे? जीवन सर तुमच्याकडे. नाही सर, मला प्रश्न नाही, मला मुद्दे क्लिअर करायचे आहेत आपल्याकडून. कारण आमचा प्रेक्षक जो आहे तो विशेषतः विद्यार्थी, युवक आणि गाव स्तरावरही राहणारा प्रेक्षक आहे. आणि तुम्ही जी काही मांडणी करत आहात खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आणि सर्वांना समजेल असं, हे अर्थशास्त्र काय आहे, अर्थसंकल्प काय असतो आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला जो अर्थसंकल्प आहे, संविधानाच्या चौकटीतला जो अर्थसंकल्प आहे तो का नाही, कसा नाही, हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे. सर, यामधून मला 4-5 मुद्दे आणखी समोर आलेले आहेत आमच्या. एक, तुम्ही सांगितल्याप्रमाणे शिक्षण धोरणावर दुर्लक्ष झालेलं आहे. एक. दुसरं, आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे आणि तुम्ही त्या शास्त्रज्ञांचं उदाहरण सुद्धा दिलेलं आहे. सामाजिक विषमता तर आधीच आहे. रोजगार निर्मितीचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. म्हणजे एकूण जी ही सरकारची जी कृती आहे ही संविधान विरोधी नाही का? निश्चितपणे मी मगाशी पण म्हणालो की संविधानाच्या चौकटीमध्ये बसवत असताना अर्थसंकल्प आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणारा पाहिजे. आणि मग आर्थिक लोकशाहीमध्ये आर्थिक सामाजिक समानता, न्याय, सामाजिक कल्याण, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, वंचित यांना न्याय देणं, रोजगार निर्मिती करणं, विषमता नियंत्रण करणं, भेदजन्य वागणुकीचं नियंत्रण करणं आणि त्याचबरोबर शिक्षणाची प्रगती करणं, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. मात्र एकूण रोजगाराकडे दुर्लक्ष आहे, बेकारीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने घेतलेलं नाही. फक्त पायाभूत सेवा सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज एवढ्या निर्माण करून प्रामुख्यानं रोजगार निर्मिती आणि थोडंसं शेतीकडे दिलेलं लक्ष, यामधून रोजगार निर्मिती करण्याकडे कल आहे. आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातला रोजगार पूर्ण संपेल, तो पूर्ण कमी होईल. म्हणजे हा जो अर्थसंकल्प आहे तो संविधानाच्या चौकटीमध्ये न बसणारा, सामाजिक आर्थिक समानता न निर्माण करणारा किंवा विषमता वाढवणारा, रोजगार संधीकडे दुर्लक्ष करणारा, बेकारी वाढवणारा, गरिबी वाढवणारा आणि लोकांचं कल्याण याच्यावरती प्रतिकूल परिणाम करणारा, वाईट परिणाम करणारा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या अंदाजपत्रकामध्ये
संविधानाच्या चौकटीला जर निर्माण करायचं असेल तर फार मोठ्या प्रमाणावरती बदल करावा लागेल. आणि मगाशी तुम्ही म्हटलात भांडवलशाहीकडे जाणारा, मुक्त अर्थव्यवस्थेकडे जाणारा, समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष करणारा अशा प्रकारचा हा अंदाजपत्रक आहे. आणि आपल्याला संविधानाला अपेक्षित आर्थिक लोकशाही, संविधानाला अपेक्षित अर्थसंकल्प, तरतुदी ज्या आहेत त्या साध्य करण्यासाठी आवश्यक असलेला अर्थसंकल्प, यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती बदल आणि सुधारणा या अर्थसंकल्पामध्ये करणं आवश्यक आहे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला असलेली तरतूद ही कमी झालेली आहे. शिक्षणासाठी असलेली तरतुदी कमी झालेली आहे. फक्त माध्यमिक शाळा, माध्यमिक संस्था आणि प्रामुख्यानं राष्ट्रीय शिक्षण आयोग याप्रमाणे काही संस्था यासाठीच्या तरतुदी आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या तरतुदी जर वगळल्या तर शिक्षणासाठीची तरतूद यामध्ये आपल्याला दिसत नाही. शिक्षणाकडे दुर्लक्ष, उच्च शिक्षणाकडे खूप दुर्लक्ष म्हणजे खाजगीकरणाचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावरती भविष्य कालावधीमध्ये होऊ शकेल. आणि जर आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण बघितलं, नवीन शिक्षण धोरण बघितलं तर यामध्ये खाजगीकरणाला फार मोठ्या प्रमाणावरती संधी दिलेली आहे. खाजगीकरणाकडे फार मोठ्या प्रमाणावरती खाजगीकरणाच्या माध्यमातून हा शिक्षणाचा विकास आणि प्रगती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे की जे सामाजिक दृष्ट्या वंचित आहे, जे शिक्षणाचं केंद्रीकरण आहे, विकेंद्रीकरण आहे, ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल, स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी वंचित यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती शिक्षणातली विषमता, ग्रामीण शहरी, स्त्री पुरुष आणि वंचित गट न्याय होईल. म्हणजे फक्त आरोग्य क्षेत्र जर वगळलं तर बाकी संविधानाच्या चौकटीमध्ये, सामाजिक कल्याणाच्या चौकटीमध्ये, बाबासाहेबांच्या चौकटीमध्ये हा अर्थसंकल्प नसल्याचं स्पष्ट चित्र आणि संकेत या अर्थसंकल्पाच्या, या अंदाजपत्रकाच्या अभ्यासातून, विवेचनातून स्पष्ट होतात असं मला वाटतं. जीवन सर तुमच्याकडे. जी सर, बाबासाहेबांनी भांडवलदार आणि ब्राह्मणवाद हे तुमचे दोन शत्रू आहेत आणि जोपर्यंत हे आहेत तोपर्यंत तुमचा विकास शक्य नाही अशी तेव्हाच आपल्याला सूचना वजा त्यांनी आवाहन केलेलं होतं की यासाठी कामं करा. आता मुद्दा असा आहे की आपल्याला जो अपेक्षित असलेला, म्हणजे आपण जे मांडलेलं आहे की काय अपेक्षित होतं किंवा काय करायला पाहिजे सरकारने, अर्थातच बाबासाहेबांचा स्टेट अँड मायनॉरिटीचा तुम्ही संदर्भ या ठिकाणी दिलाच आहे. आधी अशी बरीच ओरड असते आहे, म्हणजे आता जे आपल्यातले शिकले सवरलेले आहेत त्यांना अर्थसंकल्प समजायला लागलेला आहे आणि सरकारचे डावपेच किंवा धोरणाच्या संदर्भातही जागृती आहे, पण पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे. अशा वेळेला, कारण हे सगळं घडतंय, आपण चर्चा करतोय संसदच्या बाहेर आणि हे सगळं घडतंय हे संसदच्या सभागृहामध्ये घडतंय. त्यामुळे प्रश्न असा आहे की संसदमध्ये जाऊन अशा पद्धतीची मांडणी किंवा अशा पद्धतीचं धोरण आपल्याला राबवण्यासाठी, जेणेकरून जे माझा आवाज ऐकायला येतो, येतोय बोला येतोय. म्हणजे याचे दोन मार्ग आहेत. एक प्रेशर ग्रुप तयार करणे, म्हणजे संविधानाला अपेक्षित किंवा आपण जी मांडणी केली की असं, म्हणजे आजची परिस्थिती लक्षात घेता तुम्ही ती मांडणी केलेली आहे आणि बाबासाहेबांनी तेव्हा ती तशा पद्धतीची मांडणी केली होती. वर्तमानमध्ये जगत असताना आणि आजचं जे आपण विश्लेषण केलेलं आहे, हे विश्लेषण संविधानाच्या किंवा दोन्ही सभागृहाच्या बाहेरचं आपलं विश्लेषण आहे. ही मांडणी जर आपल्याला संसदमध्ये करायची आहे, प्रेशर ग्रुप तयार करायचा असेल, आपल्या हिताचा, अर्थातच संविधानाला अपेक्षित असलेला अर्थसंकल्प आपल्याला भविष्यामध्ये जर सादर करायचा असेल तर काय केलं म्हणजे बाबासाहेबांचं लोककल्याणकारी राज्य स्थापित होईल. पहिली तर गोष्ट बाबासाहेब असं म्हणाले होते की पॉलिटिकल पॉवर इज अ मास्टर की बाय विच यू कॅन ओपन इच अँड एव्हरी लॉक. तुम्ही करती जमात व्हायला पाहिजे, तुमच्याकडे राजकीय सत्ता निर्माण व्हायला पाहिजे आणि त्यासाठी म्हणजे आपल्याला राजकीय सत्ता आणि करती जमात होण्यासाठीचा प्रयत्न करायला पाहिजे. आता या अंदाजपत्रकाच्या संदर्भातल्या आपल्याला अपेक्षित ज्या तरतुदी आहेत त्या कशा आपल्याला अंतर्भूत करता येतील. आता आपले जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, बाकीच्या सामाजिक वंचित गटातले
आपले जे प्रतिनिधी आज लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आहेत त्यांच्यापर्यंत आपण हा मेसेज कळवू शकतो, त्यांच्यापर्यंत हे आपलं म्हणणं प्रस्ताव त्यांच्यापर्यंत आपण देऊ शकतो. आणि त्यांनी तो आता हा अर्थ संकल्प जो आहे तो आता चर्चा होईल त्याच्यावरती लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये. आणि चर्चा जेव्हा होते त्यावेळेला दुरुस्तीला सुधारणेला वाव असतो. त्यासाठीच ते संविधानामध्ये त्यासाठीच ते संसदेमध्ये मांडलं जातं. म्हणजे अपेक्षा आहे की ही दुरुस्त करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, हे जे आपण सुधारणा ज्या अपेक्षित आहेत त्या अपेक्षित सुधारणा आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये जायला पाहिजे, लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जायला पाहिजे. मग शिक्षण विषयक तरतूद, रोजगार निर्मितीसाठी, बेकारी नियंत्रणासाठी, विषमता निर्मूलनासाठी, सामाजिक वंचित गटासाठी या ज्या आपल्या तरतुदी अपेक्षित आहेत किंवा या अर्थसंकल्पातून सुटल्या किंवा कमी लक्ष दिलं गेलं, हे सगळं प्रस्ताव आपले, या सगळ्या सूचना आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत, आपल्या पक्षांच्या मार्फत, आपल्या सामाजिक संघटनांच्या मार्फत आपले जे प्रतिनिधी संसदेमध्ये आहेत, लोकसभेमध्ये आहेत, राज्यसभेमध्ये आहेत, तिथपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि त्यांनी त्यावरती चर्चा घडवून आणावी, त्यांनी ते तिथं मांडावं आणि त्याचा विचार तिथं व्हावा आणि त्या सुधारणा अंतर्भूत झाल्या कराव्यात. म्हणजे मग आपल्याला अपेक्षित असलेला समानता निर्माण करणारा, न्याय प्रस्थापित करणारा, शिक्षण सामाजिक सेवा आणि कल्याणाचं साधन म्हणून आपल्याला उपलब्ध होऊ शकणारा आणि आरोग्यविषयक स्थिती, कल्याणविषयक स्थिती वाढवणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प होऊ शकतो. म्हणजे काय करायला पाहिजे, ह्या ज्या त्रुटी, या ज्या उणिवा किंवा या ज्या सुधारणा आपल्याला करायला पाहिजे, त्या सुधारणा आपल्या संघटनांच्या माध्यमातून, आपल्या पक्षांच्या माध्यमातून जे प्रतिनिधी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आहेत त्यांच्यापर्यंत आलं पाहिजेत, त्यांनी त्या मांडायला पाहिजेत आणि त्या संविधानामधून, त्या संसदेतून अर्थसंकल्पामध्ये अंतर्भूत करायला पाहिजेत. त्या जर केल्या तर मग आपल्याला अपेक्षित, संविधानाला अपेक्षित, लोकशाहीला अपेक्षित मग तो अर्थसंकल्प होऊ शकतो. आणि तो मग सामाजिक कल्याण वाढवणारा, सामाजिक समानता निर्माण करणारा, विषमता निर्मूलन करणारा, बेकारी नियंत्रित करणारा आणि शिक्षण प्रगती करणारा अशा प्रकारचा तो निर्माण होऊ शकतो. तशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्याकडून होणं आवश्यक आहे. आपल्या प्रतिनिधींनी, आपल्या बंधू भगिनींनी तो करणं आवश्यक आहे. तर आपल्याला यामध्ये आपल्याला अपेक्षित, संविधानाला अपेक्षित, बाबासाहेबांना अपेक्षित, आर्थिक लोकशाहीला अपेक्षित अर्थसंकल्प संविधानामध्ये दुरुस्त होऊ शकतो, त्यामध्ये बदल होऊ शकतो. धन्यवाद कांबळे सर. शेवटचा प्रश्न नव्हे, हा संदेश असेल. आपल्याला प्रेक्षक बघतायत सर आणि विद्यार्थी आहेत, विशेषतः युवक आहेत, त्याचबरोबर महिला सुद्धा आहेत. प्रेक्षकांना आजच्या या विषयाच्या संदर्भात काय संदेश देणार आहात आपण? पहिल्यांदा तर मी माझं भाग्य समजतो की तुम्ही ही मला संधी उपलब्ध करून दिलीत. या सगळ्या ज्यांच्यापर्यंत हा विचार पोचायला पाहिजे तिथे पण जाण्याची. मी या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना, प्रेक्षकांना एवढंच निवेदन करेल की भविष्यकाळ कठीण आहे, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे, जगण्याचा प्रश्न आहे, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, सामाजिक कल्याणाचा प्रश्न आहे, उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, आपली प्रगती करण्याचा प्रश्न आहे. तर त्यासाठी आपण सगळे एकत्र होऊया. एकमेकांचे विचार सामाजिक कल्याणाच्या दृष्टीनं, सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं प्रस्थापित करण्यासाठी आपला गट, आपला समूह, आपला प्रेशर ग्रुप तयार करूया. आपले प्रतिनिधी इथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या प्रतिनिधींना आपण अशी विनंती करूया की हे जे समाजाच्या कल्याणाचे, वंचितांच्या कल्याणाचे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब वंचितांच्या कल्याणाचे, त्यांच्या अस्तित्वाचे, त्यांच्या जगण्याचे जे काही विचार आहेत, जी काही धोरणं आहेत, ज्या काही उपाययोजना आहेत, त्या अंतर्भूत करण्यासाठी तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून, बहुजनाचे प्रतिनिधी म्हणून, वंचितांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही तुमची भूमिका प्रामाणिकपणे बाबासाहेबांना जी अपेक्षित होती त्याप्रमाणे, या देशातल्या वंचित बहुजनांना अपेक्षित त्याप्रमाणे तुम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करा. आणि त्यासाठी आपण प्रत्येक जण मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, नैतिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण करण्याचा प्रयत्न करूया. आपण आपल्यापरीने प्रयत्न करूया. आपण सगळे एकत्र काम करूया आणि आपला हा विचार, आपली धोरणं, आपल्या उपाययोजना पुढे पोहोचवण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून सरकारच्या धोरणाचा,
तो अविभाज्य भाग आणि घटक असेल आणि त्याची कार्यवाही होईल आणि आपल्याला न्याय मिळू शकेल, समानता प्रस्थापित होऊ शकेल, आर्थिक लोकशाही निर्माण होऊ शकेल, बाबासाहेबांना न्याय प्रस्थापित होऊ शकेल आणि बहुजन समाजाला, सामाजिक वंचित गटाला हा न्याय प्रस्थापित होऊ शकेल असं मला वाटतं. म्हणजे इथून पुढच्या कालावधीमध्ये आपली जबाबदारी वाढते. आपण नैतिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी, बाबासाहेबांच्या अनुयायी, चळवळीचे अनुयायी म्हणून आपण ती पुढे नेणं आवश्यक आहे आणि आपण प्रामाणिकपणे नैतिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या हे काम करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आपल्याला ते साध्य होऊ शकेल असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. धन्यवाद सर. आजच्या या विषयाच्या संदर्भात आपण खूप अभ्यासात्मक विश्लेषण केलेलं आहे आणि साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आमच्या प्रेक्षकांना अर्थसंकल्प काय असतो, काल झालेला सादर झालेला अर्थसंकल्प यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत आणि तो कोणाच्या फायद्याचा आहे, कोणाचं त्याच्यामध्ये नुकसान आहे याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि एकूणच सारांश रूपाने आपण सांगितलेलं आहे की भांडवलदार जे खाजगी ज्या काही कंपन्या असतील किंवा जे खाजगीकरण आहे, खाजगीकरणाच्या आणि भांडवलदाराच्या हिताचा मोठ्या प्रमाणात हा अर्थसंकल्प आहे. मित्र, हे संविधानाला अपेक्षित असलेलं जे अर्थसंकल्प आहे तो निश्चितच नाही आहे. आणि मागील 70 वर्षापासून सरकार कोणतंही असो, ते काँग्रेस असो की भाजप असो, यांनी आजपर्यंत आमच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. ते का आहे याचं कारण असं आहे की आम्ही आजही जागृत नाही आहे, आजही आमचा प्रेशर ग्रुप नाही आहे, आजही आमच्या मध्ये संसदमध्ये जाणारे लोक, बोलणारे लोक त्या ठिकाणी नाही आहेत. जे आहेत ते फक्त जांभया देण्याचं काम करतात. आणि बाबासाहेबांनी म्हटलंय होतं की संसद में हमारे सांसद है लेकिन वो केवल और केवल जंभाइया देने का काम करते हैं. मित्र हो, विचार आपले असले पाहिजे, ती व्यक्ती सुद्धा आपला असला पाहिजे. विचार आपला असेल, व्यक्ती आपला असेल तर निश्चितच तो समाजासाठी काम करेल. समाजाचं देणं लागतो, सामाजिक भान जोपर्यंत त्याच्यामध्ये येणार नाही, मग तो पक्ष कुठलाही असो, संघटन कुठलंही असो, काँग्रेस, भाजप हे आपले नाही आहेत. बाबासाहेबांनी वारंवार आम्हाला तेव्हा या दोघांच्याही बाबतीत, भाजप तेव्हा जरी अस्तित्वात नसला तरी विचारधारा मात्र अस्तित्वात होती, त्यांनी वारंवार आम्हाला या दोघांपासून सावध राहण्याचा प्रयत्न आपल्याला हे सांगितलेला होता, की उपाय सांगितलेले होते की त्यांच्यापासून दूर राहा. आणि तुम्ही जोपर्यंत शासन करते जमात, जोपर्यंत संसदमध्ये जाणारे होणार नाही, लोकांच्या भावना जोपर्यंत समजणार नाही, तोपर्यंत तुमचं कल्याण नाही. बजेट खूप चांगला जरी असला किंवा बजेट कसा जरी असला, तो आमच्यापर्यंत आलाय काय किंवा आमचं त्याच्यामध्ये किती हित आहे हे सर्वसाधारण माणसाला समजलं पाहिजे. हाच उद्देश घेऊन MNT ने आजचा कार्यक्रम आयोजित केला होता. या विषयावर डॉक्टर PS कांबळे सर अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी विचार मांडलेत. MNTच्या वतीने सर आपले मी आभार व्यक्त करतोय आणि चर्चा याच ठिकाणी संपली असं मी घोषित करतोय. मित्र हो, दररोज 8:30 वाजता प्राईम टाइम विचार विमर्श मध्ये आपण एक कार्यक्रम आयोजित केलेला असतो. आज सुद्धा महिलाओं के पिछड़ेपन का जिम्मेदार कोण या विषयावर अकई मेज झारखंड वरून आपले विचार व्यक्त करतील. डॉक्टर मुन्नी भारती दिल्लीवरून, सुनीता कपरवाल ह्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत, ह्या उत्तराखंड वरून असतील. त्याचबरोबर डॉक्टर संजय इंगोले हे सुद्धा या विषयावर मार्गदर्शन करतील. संजय इंगोले हे बामसेपचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत. या विषयावर हे जे मान्यवर वक्ते बोलणार आहेत, तेव्हा 8:30 वाजताची चर्चा आपण आवर्जून बघावी हीच आपणास विनंती करतोय. धन्यवाद.